नमस्कार मुलांनो, आणखी एका मनोरंजन सत्रात आपले स्वागत आहे. भाग 1 मध्ये आपण शिकलो वाहतुकीच्या पद्धती. विशेष वाहतुकीसाठी वाहने. चला प्रवास करूया वर्ग 3 च्या भाग 2 EVS या धड्यातून वाहतुकीबद्दल अधिक जाणून घेऊया. शिकण्याचा परिणाम. भाग 2 च्या शेवटी तुम्हाला हे शिकायला मिळेल. गावांमध्ये लोक कसे प्रवास करतात. जुन्या काळाच्या वाहतुकीच्या पद्धती. प्रवास करण्याचा असुरक्षित मार्ग. प्रथम स्मृती नकाशावर एक नजर टाका. गावातील वाहतूक. बैलगाड्या, सायकली, मोटारसायकल, ऑटो रिक्षा. जुन्या काळातील वाहतूक. बैलगाड्या, घोडागाड्या किंवा होड्या. चला काही नवीन शिकूया. कीवर्ड्स. प्रवासासाठी वापरले जाणारे प्राणी. धोकादायक प्रवास. जुन्या काळात वाहतुकीच्या पद्धती. गावांमध्ये लोक कसे प्रवास करतात. मुलांनो, सूरराम हे जंगलाजवळील एक लहान गाव आहे. लोक मध, डिंक, साबण आणि इतर गोष्टी गोळा करण्यासाठी जंगलात जातात. पण जंगलात रस्ते नाहीत, म्हणून ते चालतात किंवा बैलगाड्या आणि सायकली वापरतात. सुरारामला बसेस येतात, पण चांगले रस्ते नसल्याने ते जास्त दूर जात नाहीत. तर त्या गावांमधील लोक वापरतात बैलगाड्या, सायकली, मोटारसायकल, ऑटो रिक्षा. तुम्हाला माहित आहे का मुलांनो, काही गावांमध्ये लोक प्रवास करण्यासाठी प्राणी आणि होड्या वापरतात. काही गावांमध्ये लोक घोड्यावर स्वार होतात. वनक्षेत्रात हत्तीचा वापर केला जातो. वाळवंटातील गावांमध्ये उंटांचा वापर केला जातो. डोंगरी किंवा अरुंद रस्त्यांवर गाढवे माल वाहून नेण्यास मदत करतात. नद्या किंवा तलावांजवळील गावांमध्ये होड्या वापरल्या जातात. तर मुले लोक ठिकाण आणि त्यांच्या गरजांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीचा वापर करतात. चला पाहूया जुन्या काळातील वाहतुकीच्या पद्धती. मुलांनो, आज आपण ऑटो, स्कूटर, बस, ट्रेन, जहाजे आणि विमाने यासारखी वाहने वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, खूप पूर्वी लोकांकडे ही वाहने नव्हती. जुन्या काळात लोक बैलगाडी, घोडागाडी किंवा होड्या वापरत असत आणि बरेच लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जात असत. तुम्ही तुमच्या आजी आजोबांना किंवा मोठ्यांना विचारू शकता. ते तुम्हाला सांगतील की ते
लहानपणी कसे प्रवास करायचे? आजकाल आपल्याकडे चांगली वाहने आहेत जी आपल्याला जलद आणि सहज प्रवास करण्यास मदत करतात. प्रवासाचा असुरक्षित मार्ग. मुलांनो, चित्रे काळजीपूर्वक पहा. तुम्हाला काही लोक कसे प्रवास करत आहेत ते दिसते का? बस आणि ट्रेनच्या वर बसणे. ऑटो बाहेर लटकणे. गर्दीने भरलेल्या बाईक आणि रिक्षा चालवणे. प्रवास करण्याचा हा योग्य मार्ग आहे का? नाही, तसे नाही. हे सुरक्षित नाही. जेव्हा एकाच वाहनात खूप लोक प्रवास करतात किंवा चुकीच्या मार्गाने प्रवास करतात तेव्हा ते खूप धोकादायक असू शकते. जर आपण सुरक्षितपणे प्रवास केला नाही तर काय होऊ शकते ते पाहूया. लोक पडू शकतात आणि दुखापत होऊ शकते. अपघात होऊ शकतात. वाहनांचे नुकसान होऊ शकते. ते कोणासाठीही सुरक्षित किंवा आरामदायक नाही. म्हणून मुलांनो, आपण नेहमीच सुरक्षितपणे प्रवास करावा. वाहनाच्या आत व्यवस्थित बसावे. एकाच वाहनात कधीही जास्त लोकांची गर्दी करू नये. मुलांनो, वाहनात असताना नेहमी व्यवस्थित बसावे. चला उजळणी करूया. लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वाहने वापरतात. आपण नेहमीच सुरक्षितपणे प्रवास केला पाहिजे. व्यवस्थित बसा आणि कधीही वाहनांमध्ये जास्त गर्दी करू नका. सुरक्षितता नेहमीच वेगापेक्षा महत्त्वाची असते. शाबास मुलांनो, तुमच्या घराचे मूल्यांकन करायला विसरू नका. तुमचा दिवस शुभ जावो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.